जे आपलं आहे ते आपल्या जवळ येणारच आहे. ते कोणीही अडवू शकत नाही. मित्रांनो, हे वाक्य तुम्ही अनेकदा कोणाकडून तरी ऐकलंच असेल, हो ना? तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्ही फक्त कल्पना करा की तुम्ही एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे आहात आणि त्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची ट्रेन येणार आहे. तुम्ही खूप दिवसांपासून तिची वाट पाहत आहात. तुम्ही पाहिलेली स्वप्न त्या ट्रेनमध्ये आहेत. तुम्हाला मिळणारे यश त्या ट्रेनमध्ये आहे. तुमचं प्रेम त्या ट्रेनमध्ये आहे आणि तुमचं भविष्य सुद्धा. काही वेळाने ट्रेन येते, पण खूप गर्दी असल्यामुळे तुम्ही त्यात चढू शकला नाहीत. ट्रेन निघून जाते आणि तुम्ही तिथेच उभे राहता, निराश, हताश, तुटलेले. त्या क्षणी तुम्हाला वाटतं, बस आता सगळं संपलं. पण आपल्या आयुष्याचा एक विचित्र नियम आहे. एखादी गोष्ट आपल्याला गमावल्यासारखी वाटते, पण जेव्हा आपण अनेक वर्षांनी मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्याला कळतं की ती गोष्ट आपण गमावली नव्हती, तर ती फक्त आपल्या मार्गाचा भाग नव्हती आणि जी गोष्ट खरंच आपली होती, ती दुसऱ्याच मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचली. आज आपण जगातील काही महान पुस्तकांमधून समजून घेणार आहोत. काही गोष्टी आपल्यापासून दूर जातात का? काही गोष्टी मिळायला उशीर होतो का? आणि का काही गोष्टी कोणतीही शक्ती आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही? आपण जे पाहतो त्यापेक्षा खूप मोठे चित्र हे आयुष्य पाहत असतं. एक छोटी गोष्ट सांगते, ऐका. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक सुंदर देखणा असा घोडा होता. का कोणास ठाऊक एक दिवस तो घोडा पळून गेला. त्यावर गावकरी त्या शेतकऱ्याला म्हणाले, घोडा पळून गेला, किती वाईट झालं. तेव्हा शेतकरी म्हणाला, कदाचित तसं असेलही. तोच घोडा काही दिवसांनी त्या शेतकऱ्याकडे परत आला आणि त्याच्यासोबत त्याने अनेक जंगली घोडे आणले. त्यावर गावकरी त्या शेतकऱ्याला म्हणाले, किती भाग्यवान आहात. तेव्हा शेतकरी पुन्हा म्हणाला, कदाचित तसं असेलही. एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा घोड्यावरून पडला आणि त्याचा पायच मोडला. त्यावर गावकरी त्या शेतकऱ्याला म्हणाले, अरे रे, किती वाईट झालं हे. तेव्हा शेतकरी पुन्हा म्हणाला, असेलही कदाचित तसं. काही दिवसांनी राज्यात युद्ध सुरू झालं. तेव्हा आदेशानुसार गावातील सर्व तरुणांना सैन्यात नेलं गेलं. परंतु शेतकऱ्याच्या मुलाचा पाय मोडलेला असल्यामुळे तो वाचला. आता मला सांगा, कोणती घटना चांगली होती आणि कोणती वाईट? सत्य हे आहे की त्या क्षणी कोणालाच माहीत नव्हतं की शेतकऱ्याच्या आयुष्यात काय घडणार आहे ते. आपल्या आयुष्यातही हेच घडत असतं. आपण एखादी गोष्ट गमावतो आणि लगेच तिला दुर्दैवाचं नाव देतो. पण कदाचित आयुष्य हे मोठं चित्र पाहत असतं. तुम्ही द अल्केमिस्ट ही कादंबरी वाचली किंवा ऐकली आहे का? मानवी स्वप्ने, जिद्द आणि आत्मशोधावर आधारित एक जागतिक प्रसिद्ध कादंबरी आहे. ही कथा सँटियागो नावाच्या एका स्पॅनिश मेंढपाळ मुलाची आहे. त्याला गुप्त खजिन्याचं स्वप्न पडतं आणि त्याच्या शोधात तो आपलं घर सोडतो. त्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात. त्याची फसवणूक होते, पैसे चोरीला जातात, रस्ता चुकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर त्या सर्व वाईट घटना घडल्या नसत्या तर तो
त्याच्या खऱ्या खजिन्यापर्यंत पोहोचलाच नसता. हे सारं फक्त कादंबरीत नाही तर खऱ्या आयुष्यातही घडत असतं. कित्येक लोक आपली नोकरी गमावतात आणि नंतर स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करतात. कित्येक लोक एखाद्या नात्यात अपयशी होतात, पण नंतर त्यांना योग्य व्यक्ती भेटतेच. कित्येक लोक एखाद्या परीक्षेत नापास होतात आणि नंतर त्यांना त्यांच्या खऱ्या आवडीचा मार्ग सापडतो. त्या क्षणी अपयश दिसतं, पण नंतर कळतं ते काही अपयश नव्हतंच, तर तो एक टर्निंग पॉइंट होता. हे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. अमिताभ बच्चन, हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार. यांची एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, त्यांनी सुरू केलेली त्यांची कंपनी जवळपास बुडाली होती. तिला अपयशी कंपनी म्हणून घोषित केले गेले. खूप कर्ज झालं होतं, काम मिळत नव्हतं, त्यांचे चित्रपट चालत नव्हते. अनेकांना वाटलं त्यांचा काळ संपला. पण त्याच काळात त्यांना एक प्रस्ताव आला, टीव्ही शो होस्ट करण्याचा. त्या काळात मोठे चित्रपट कलाकार टीव्हीवर येत नसत, त्यामुळे त्यात जोखीम होती. तरी सुद्धा त्यांनी होकार दिला आणि पुढे काय झालं तुम्हाला माहीत आहे. त्या एका निर्णयाने त्यांचं करिअर पुन्हा उभं राहिलं. कधी कधी जी गोष्ट आपल्याला शेवट वाटते, हीच गोष्ट एका नव्या अध्यायाची सुरुवात असते. मित्रांनो, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत काय सांगितले आहे की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. म्हणजे आपण फक्त कर्म करू शकतो, त्याचे परिणाम आपल्या हातात नाही. लोकांना वाटतं याचा अर्थ म्हणजे अपेक्षा सोडून देणे, पण खरा अर्थ हा वेगळा आहे. कल्पना करा की तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही शेत नांगरू शकता, तुम्ही बी पेरू शकता, त्याला खतपाणी देऊ शकता, पण आकाशातून पाऊस पाडू शकत नाही. पेरलेले बी उगवण्याची वेळ ठरवू शकत नाही. आपलं आयुष्यही तसंच आहे. तुम्ही प्रयत्न करू शकता, पण त्याच्या परिणामाला जबरदस्तीने बोलावू शकत नाही. आणि अनेकदा उशिरा मिळालेली गोष्टच सर्वात योग्य असते. हे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. कर्नल सँडर्स यांची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? कर्नल सँडर्स हे 65 वर्षांचे होते. बहुतेक लोक त्या वयात निवृत्तीचा विचार करतात, पण कर्नल सँडर्स यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते, पण एक रेसिपी होती आणि एक स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी तब्बल 1009 वेळा रिजेक्ट केलं गेलं, पण त्यांनी हार मानली नाही आणि पुढे जन्म झाला KFCचा. जर त्यांनी एवढ्या नकारानंतर हार मानली असती, तर जे त्यांचं होतं ते त्यांच्यापर्यंत आलंच नसतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला प्रत्येक गोष्टीत उशीर का होतो? खरं तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतोच असतो. मी इतकी मेहनत करतोय, तर मग माझ्याच आयुष्यात उशीर का? याचं उत्तर आपल्याला निसर्ग देतो. तुम्ही बांबूचं झाड पाहिलं असेलच. त्याची जेव्हा लागवड केली जाते, सुरुवातीला जमिनीवरून त्याची वाढ होताना दिसत नाही. बांबू वरून वाढताना दिसत नसला तरी जमिनीखाली त्याची मजबूत मुळे तयार होत असतात. अशा प्रकारे सुरुवातीला
4 ते 5 वर्ष जास्त फरक दिसून येत नाही. पण त्यानंतर काहीच आठवड्यात ते अनेक फूट वाढतं. आता प्रश्न हा आहे की ते 5 वर्षानंतर वाढलं की 5 वर्षे सतत वाढत होतं? तुमचं आयुष्यही असंच असू शकतं. आज दिसत नाही म्हणून काहीच घडत नाही असं नसतं. कारण जी गोष्ट मिळत असते ती आधी तयार होत असते. व्हिक्टर फ्रँकल एक मानसोपचार तज्ज्ञ, त्यांनी त्यांच्या मॅन्स सर्च फॉर मीनिंग या बुकमध्ये सांगितले आहे की सगळं हरवलं तरी माणसाकडे एक गोष्ट उरते. त्याचा दृष्टिकोन, त्याचा अर्थ, त्याची निवड. ज्याच्याकडे अर्थ असतो तो पुन्हा उभा राहतो. म्हणूनच काही लोक सर्व काही गमावूनही जिंकतात आणि काही लोक सर्व काही मिळवूनही हरतात. कारण एक सर्वात मोठा गैरसमज म्हणजे जे माझं आहे ते मला मिळणारच. या वाक्याचा अर्थ अनेक जण चुकीचा समजतात. त्यांना वाटतं जे माझं आहे ते मला मिळणारच आहे, तर मग प्रयत्न कशाला करायचे? आपण फक्त बसून राहू आणि त्याची वाट पाहू. पण जगातील कोणतंही महान पुस्तक अशी शिकवण देत नाही. सर्व पुस्तकं एकच गोष्ट सांगतात. दरवाजा तुमच्यासाठीच आहे, पण चालत जाऊन तो तुम्हालाच उघडावा लागेल. म्हणून मित्रांनो, आजपासून जर एखादी संधी हातातून निसटली तर घाबरू नका. जर एखादी व्यक्ती दुरावली तर खचून जाऊ नका. जर एखादी योजना बिघडली तर स्वतःला अपयशी मानू नका. कारण कदाचित आयुष्य अजून संपूर्ण गोष्ट दाखवत नाही. तुम्ही फक्त त्याचे एक पान आहात. पूर्ण पुस्तक अजून बाकी आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. सूर्य उगवण्याची वेळ, फुलं उमलण्याची वेळ, फळं पिकण्याची वेळ आणि तुमच्यासाठी जे ठरलेलं आहे त्यालाही त्याची वेळ ठरलेली आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा, शिकत राहा, सतत स्वतःला घडवत राहा. कारण जे खरंच तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग शोधत आहे. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण योग्य वेळी, योग्य कारणासाठी, योग्य स्वरूपात. आणि जेव्हा ते येईल तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्या आयुष्यात घडलेली प्रत्येक घटना, मिळालेले प्रत्येक अपयश, मिळालेले प्रत्येक नकार, समोर आलेले प्रत्येक वळण हे आपल्याला त्याच क्षणांपर्यंत आणण्यासाठीच होतं. आणि मग तुम्ही शांतपणे म्हणाल, जे माझं होतं ते शेवटी माझ्यापर्यंत आलंच.